बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजपा नेत्यांनी हल्लाबोल केलेला आहे। आव्हाडांनी खेद व्यक्त केल्यानंतर देखील त्यांच्यावर भाजपा नेते हे टीकास्त्र डागतच आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपा नेत्यांकडून टीकास्त्र सुरूच आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा भाजपा नेत्यांचा हल्लाबोल हा सुरूच आहे। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला होता, मात्र त्यानंतर देखील भाजपा नेते टीकास्त्र डागतच आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांनी याबद्दल खेद देखील व्यक्त केला। जितेंद्र आव्हाड हे मानसिक रोगी आहेत। त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येत असेल कदाचित। जी काय त्यांच्या पक्षाची परिस्थिती झालेली आहे, त्यांना लोक सोडून गेल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि असे ते वक्तव्य करत राहतात। या देशाची जनता त्यांनी जो काही पक्षाचा उरल्या सुरला शिल्लक आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या या वक्तव्याचं काय अर्थ लोक काढतील आणि त्यांना काय उत्तर देतील ही जनता ठरवेल। जे रामाचे होऊ शकत नाही ते कोणाचे होणार आहे। त्यामुळे प्रभू श्रीरामाबद्दल असे उद्गार काढणाऱ्यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय। आज आम्ही जिल्हाभरात आंदोलन त्या ठिकाणी केले आणि म्हणून आव्हाड साहेब थोडं जिभेला हाड आहे का नाही तुमच्या? आव्हाड तुमच्या जिभेला हाड आहे का? बोलता काय तुम्ही? आणि म्हणून मला असं वाटतं की या वाचाळ वीरांमुळे राजकारणावरचा विश्वास उडत चाललाय। लोक आमदार खासदारांना त्या ठिकाणी विश्वासार्हता गमावत आहेत या अशा वाचाळ वीरांमुळे। त्यांच्याच पक्षातले एक त्यांचे नेत्यांनी त्यांना समज दिलाय। त्यामुळे मला वाटतं कोणाला मान्य नाही, त्यांना देखील मान्य नाही